श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्त विशेषमध्ये आपण ऐकणार आहात अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या पीक नुकसानी संदर्भात घेतलेला आढावा. श्रोतेहो, अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या सर्वच 8 जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालं. यामध्ये शेतात उभी असलेली पिकं, काढणीला आलेली, काढणी झालेली पिकं तसंच तयार होत असलेल्या बागांचं प्रचंड नुकसान झालं. कोरोना संकटाचा मुकाबला करत असताना शेतकऱ्यांना आता या नैसर्गिक संकटालाही तोंड द्यावं लागत असल्यानं सर्वच स्तरातून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर राजकीय नेत्यांनी राज्यातल्या नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन शेतकऱ्यांना मदत आणि आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन मिळालं असून सर्वच राजकीय नेते शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आल्याचं चित्र दिसत आहे. कोरोना संकटामुळे हतबल झालेल्या बळीराजाला आता या अतिवृष्टीचा सामना करावा लागत असल्यानं या भागातला शेतकरी चिंताग्रस्त झाला असून त्याला तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे. मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नेमकं शेती आणि मालमत्तेचं किती नुकसान झालं, सध्या प्रशासनाकडून शेतकऱ्यांना कशी मदत केली जात आहे, याविषयी आजच्या कोरोना वृत्त विशेषमध्ये आपण आढावा घेत आहोत. प्रथम ऐकूया उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नुकसानी संदर्भात आकाशवाणी प्रतिनिधी देविदास पाठक यांनी दिलेली माहिती. उस्मानाबाद जिल्ह्यात 14 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान उमरगा, लोहारा, तुळजापूर, परंडा आणि उस्मानाबाद तालुक्यातील काही गावात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात सरासरी या दरम्यान 163 मिलीमीटर पाऊस झाला असून जिल्ह्यातील 42 महसूल मंडळांपैकी 15 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे, तर उर्वरित महसूल मंडळात पूर परिस्थितीमुळे पिकं वाहून गेली आहेत. या दरम्यान तुळजापूर तालुक्यात 212 मिलीमीटर, उमरगा तालुक्यात 235 मिलीमीटर, लोहारा तालुक्यात 200 मिलीमीटर असा सर्वसाधारणपणे पाऊस नोंदवला गेला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातल्या 203 बंधाऱ्यांपैकी 140 बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. 118 जनावरं वाहून गेली आहेत, तर 5 घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसान झालेल्या 70 गावांची प्राथमिक यादी प्रशासनानं तयार केली असून त्या गावातील नजर अंदाजे पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंकरराव गडाख यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. श्री गडाख यांनी उमरगा तालुक्यातील येणेगूर, कवठा, राजेगाव बॅरेज या ठिकाणी भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली आहे. तर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही उस्मानाबाद तालुक्यातील लोहारातील नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिलाय. तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही तुळजापूर तालुक्यातील अनेक गावात भेटी देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तातडीने हाती घेण्याच्या सूचना उस्मानाबादचे जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यातील महसूल आणि कृषी यंत्रणांना दिले असून आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत महसूल आणि कृषी यंत्रणेमार्फत शेत जमीन वाहून जाणं, जमिनी खरडून जाणं, घरांची पडझड यांचे पंचनामे युद्धपातळीवर होत आहेत. या जोडीला प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला आहे अशा शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसान झालेल्या क्षेत्राचे फोटो काढून क्रॉप इन्शुरन्स या मोबाईल ॲपवरून पाठवावेत. या कामी काही अडचणी येत असल्यास कृषी कर्मचाऱ्यांची, गावातील कृषी सहाय्यकांची मदत घ्यावी असं आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं. ऊस, सोयाबीन, तूर, उडीद, मका, मूग, बाजरी, साळी ही पिकं शेतकऱ्याच्या हातची निघून गेली. ठिकठिकाणी नद्यांना पूर आल्यानं प्रचंड प्रमाणात शेतीची धूप झाली. ऐकूया लातूर जिल्ह्यातल्या नुकसानी संदर्भात आकाशवाणी प्रतिनिधी अरुण समुद्रे यांनी घेतलेला आढावा. दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्याला कधी पाणी नाही म्हणून अनेक समस्याला सामोरं जावं लागलं आणि यंदा मात्र पाणी आणि पूर यामुळं नव्या समस्याला तोंड द्यावं लागत आहे. लातूर जिल्ह्याची पावसाची सरासरी ही 753 मिलीमीटर आहे. रविवारपर्यंत झालेला जो पाऊस आहे तो 884 मिलीमीटर आहे. म्हणजे या मोसमामध्ये आतापर्यंत झालेला पाऊस हा सरासरीच्या 118% झाला आहे. 2020 पेरणीपासूनच शेतकऱ्याला अनेक समस्याला तोंड द्यावं लागत आहे. पहिल्यांदा बोगस बियाणं निघाली, बियाणं उगवली नाहीत, त्यामुळं झालेलं नुकसान. मोठा पाऊस झाला, ओढ दिली म्हणून झालेलं नुकसान.
शेतकऱ्याची नुकसान होती 30 सप्टेंबर पर्यंतची. ती होती 1,37,973 हेक्टर इतक्या जमिनीवर नुकसान झालं होतं. आणि आता ऑक्टोबरमध्ये म्हणजे गेल्या आठवड्यात जो पाऊस झाला त्या पावसाने आता म्हणजे प्राथमिक अंदाज आहे तो 53,845 हेक्टरचा आहे. वास्तविक ज्या वेळेला अंतिम अहवाल पंचनाम्याचा येईल त्यावेळेला धक्कादायक असे निकाल येतील. कारण काढून ठेवलेलं सोयाबीन, उभी असलेली तूर हे सगळंच्या सगळं वाहत गेलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीनचं आणि तुरीचं मोठं नुकसान झालंय. त्याचप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा तोटा सहन करावा लागणार. एकरच्या एकर असे ऊसाचे फड हे पूर्णपणे जमिनीलगत झालेले आहेत. इतका मोठा पावसाचा मोठा तोटा सगळ्याला झालेला आहे. जिल्ह्यातल्या 10 तालुक्यातील 40 महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची शासकीय नोंद आहे. इतर तालुक्यात सुद्धा संततधार चालूच होती. त्यामुळं तो पाऊसही सगळ्या तालुक्यांना नुकसान करणार आहे. मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, लातूर, बीड, औरंगाबाद, हिंगोली, परभणी, जालना आणि नांदेड या 8ही जिल्ह्यात यंदा मुसळधार पाऊस झाला. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतीसाठी समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकरी वर्ग आनंदात होता. मात्र परतीच्या पावसानं हातचं पीक हिरावून नेल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं आणि मालमत्तेचं किती नुकसान झालं, इथं प्रशासनाकडून कशाप्रकारे काम सुरू आहे याविषयी आढावा घेतला आहे आकाशवाणी प्रतिनिधी आनंद कल्याणकर यांनी. नांदेड जिल्ह्यात 19 ऑक्टोबर अखेर 19.20 मिलीमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या 106% इतका आहे. जून ते 15 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यातील 52 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 24 तासात सरासरी 65 मिलीमीटर पाऊस झाल्यास शासनाच्या नियमाप्रमाणे अतिवृष्टीची नोंद केली जाते. या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात 1635 गावच्या शिवारातील पिकांना कमी अधिक प्रमाणात फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मूग, उडीद पिकांची काढणी करता आली नाही. मूग, उडीद पिकांच्या शेंगांना मोड फुटून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, भाजीपाला ही पिकं सडून गेली आहेत. नदी नाल्यांना पूर आल्यामुळे नदीकाठची पिकं पुरात वाहून गेली आहेत. तर केळी, ऊस, हळद ही पिकं आडवी पडली आहेत. वादळी वाऱ्यामुळे सीताफळ, आवळा, मोसंबी, लिंबू, बोर आदी फळबाग पिकांचा मोहर तर कच्चे फळं तुटून पडली आहेत. फळबागांच्या फांद्यांची मोडतळही झाली आहे. काही ठिकाणच्या फळबागात पुरात वाहून गेल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात सुपीक शेतजमिनी खरडल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. गावापासून मोठ्या शहरांना तसेच बाजारपेठेसह शेतीला जोडणारे रस्ते, रस्त्यावरील पूल खरडले आहेत. मागील हंगामात मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातील गावात केळी पिकाच्या नुकसानीत भेदभाव करण्यात आला होता. शेजारच्या एका गाव शिवारात पीक विमा नुकसान भरपाई मिळाली आहे, तर लगतच्या गाव शिवारातील केळीस पीक विमा नुकसान भरपाई मिळाली नव्हती. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे. नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीनं पूर्ण करण्यात आले आहेत. यानुसार जिल्ह्यातील 3,61,127 हेक्टर शेत जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा फटका जिल्ह्यात 5,63,072 खातेदार शेतकऱ्यांना बसला आहे. श्रोतेहो, अतिवृष्टीमुळे राज्यात सगळीकडेच शेतीचं नुकसान झालंय. शेतातली उभी पिकं, फळबागा, काढणीला आलेली पिकं, काढणी झालेली पिकं याचं नुकसान झालंय. अजूनही हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. अशात शेतकऱ्यांनी काढणी झालेल्या पिकाचं नुकसान कसं टाळावं, याबाबत कसं नियोजन करावं, आगामी काळात शेती पिकाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कशी तयारी करावी, याबाबत कृषी तज्ज्ञ भैरवनाथ ठोंबरे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. ते आता ऐकूया. नमस्कार, मी भैरवनाथ ठोंबरे, चेअरमन नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज उस्मानाबाद. गेल्या आठवडाभरामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टी पावसामुळे
शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये सोयाबीन, ज्वारी, बाजरी ही जी पिकं आहेत, या पिकामध्ये सोयाबीनचं पीक अगदी काढणीला आलेलं होतं. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पिकं काढून ठेवलेली होती आणि काढून ठेवलेली पिकं हे पावसामध्ये अक्षरशः वाहून गेले. त्यामुळं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा अवकाळी पावसापासून किंवा ज्या अतिवृष्टीपासून आपल्याला आता यापुढं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं पीक पद्धतीमध्ये बदल करावा लागेल. आणि प्रामुख्यानं आज या अतिवृष्टीमुळं मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, विदर्भामध्ये जे काही नुकसान झालं त्यामध्ये प्रामुख्यानं मराठवाड्यामधला उस्मानाबाद, लातूर, बीड, तसेच सोलापूर, पुणे या भागामध्ये खरीप पिकाचं नुकसान झालं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान झालं, कारण सोयाबीनचं पीक हे काढून ठेवलेलं होतं. त्यामुळं आता जे पीक काढून ठेवलेलं होतं त्या पिकाच्या बाबतीमध्ये ताबडतोब शेतकऱ्यांनी ते पीक जे काढून टाकलेलं आहे त्याला कोंब फुटलेले आहेत आणि त्यामुळे ते पीक ताबडतोब पलटी करून घेणे आणि ते वाळवून ठेवणे हे जे नितांत गरज आहे. जे पीक उभा होतं त्याचं फारसं नुकसान झालेलं नाही, परंतु जे पीक काढून ठेवलं त्या पिकाचं मात्र प्रचंड नुकसान झालेलं आहे. शासन स्तरावरून सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री महोदय हे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची पाहणी करतायत आणि या माध्यमातून शेतकऱ्याला प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीनं शासकीय मदत मिळणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. जे पीक उभं आहे त्या पिकाचं फारसं नुकसान होणार नाही. प्रामुख्यानं बाजरी असेल, ज्वारी असेल, मका असेल, हे पिकं आणखी काढणीसाठी थोडा विलंब होता, परंतु जे काढणी योग्य पिकं आहेत त्या पिकांना सुद्धा आता यापुढे सुद्धा आणखी हवामान खात्यानं इशारा दिलेला आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही पिकं काढत असताना एक दक्षता आता शेतकरी बांधवांनी घेतली पाहिजे. पिकाची काढणी झाल्याबरोबर तो माल काढलेला ताबडतोब त्याचा खळं करणं असेल किंवा तो माल उंचवाट्याच्या ठिकाणी नेऊन साठवणं असेल. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे काढून ठेवलेले सोयाबीनचे ढीगचे ढीग पाण्यामध्ये वाहून गेले आणि त्यामुळे इथून पुढे आता काढणी करताना ते उंचवाट्याच्या ठिकाणी साठवून ठेवणे किंवा शक्यतो तातडीने त्याची मळणी करून तो माल आपल्या घरी सुरक्षित आणून ठेवणे हे पथ्य पाळावं लागेल. श्रोतेहो, यंदा कोरोना संकटानंतर राज्यात शेतीसाठी समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे शेतात पिकंही उत्तम आली होती. सोयाबीन, कापूस, ऊस, कडधान्य याची पिकंही जोमात होती. मात्र अलीकडच्या अतिवृष्टीमुळे ही सर्व पिकं धोक्यात आली. त्याचं बऱ्याच अंशी नुकसानही झालं. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून पिकं उगवली होती. मात्र आता तीही हातची गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. आता त्याला गरज आहे थेट मदतीची आणि सरकारच्या पाठिंब्याची. श्रोतेहो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या जयदेवी पुजारी स्वामी, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय अभिजित वारंगे आणि सचिन पवार, निवेदन राजश्री आगाशे.